संस्कृत भाषा मुलांना शिकवा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवी. साधू संत सांगतील तुम्हाला. एक तर ग्रंथ, एक तर संत आणि एक तर पंथ, या माध्यमातूनच जीवन सुखी होण्याचा मार्ग आहे. दुसरं कोणता मार्ग नाही. सगळ्याला सुखाची अपेक्षा आहे, आनंदाची अपेक्षा आहे, सगळ्याला. पण ज्याच्यापासून सुख मिळतं तिथंच विसरून गेले. तोच भाग विसरला तर कसं सुख मिळेल. म्हणून कोणत्या तरी संताच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. नाही आपल्याला एखादा संत मिळाला चांगला तर त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे. त्या ग्रंथाच्या माध्यमातून, ग्रंथ हे गुरुच आहे. शीख पंथमध्ये गुरु मानत नाही दुसरं, ग्रंथालाच गुरुसाहेब मानतात. आणि म्हणून द्या हो कोणतं तरी पंथाचा आश्रय घेतला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही वारकरी असाल, तुम्ही स्वामी समर्थांचे असाल, स्वामी गजानन महाराजाचे असाल, किंवा जो काही चक्रधर स्वामीचा मानव पंथाचे असाल, कोणत्याही पंथामध्ये काही ना काहीतरी नियम सांगितलेलेच आहे ना, काही ना काहीतरी आचार विचार खाण्यापिण्याचं बंधन सांगितलेलंच आहे ना. हे संत मत आहे. आणि म्हणून हा संतांचं वर्णन करताना भगवंताने सांगितलं आहे की बहुनाम जन्मनांते, अनेक जन्माचं यांचं पूर्ण सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरू राहायचा तोची जाणे. अनेक जन्माचं यांनी सुकृत केलेलं असतं. जन्म जन्मिया बहु पुण्य केले, जन्म जन्मियामी बहु पुण्य केले, देवाया विठ्ठले कृपा केली, देवाया विठ्ठले कृपा केली, जन्म जन्मियामी बहु पुण्य केले, जन्म जन्मियामी. जन्मजन्मीचं त्यांचं पुण्य असतं महाराज. त्यांच्या पुण्याच्या प्रतापानंच हे सगळं दिसून राहिलं तुम्हाला. सद्गुरू जनार्दन स्वामींनी 16 वर्ष तपश्चर्या केली. सत्पुरुषत्व आणि संतत्व अंगीकाराला सोपं नाही ते. चने खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे. बोचऱ्या माणसाने जसं लोखंडाचे हरभरे खाणं जसं अवघड आहे, द्या होय सर्व संसारातून बाजूला राहून झडझडून वाहिला आणि या भक्तीच्या वाटे लागते पावशी अव्यंगणीच धाम माझे. सोपं नाही.